ट्रान्सपोर्ट इन टू द फॅलोपियन ट्यूब, किंवा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जो ओव्हम आहे किंवा जो एग आहे तो ओव्हरीपासून गर्भाशयापर्यंत किंवा युटेरसपर्यंत कसा येतो, ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्हम ट्रान्सपोर्ट इन द फॅलोपियन ट्यूब. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जो काही फॅलोपियन ट्यूब आहे किंवा जी ओव्हिडक्ट आहे त्याच्यामध्ये त्याचे जे काही पार्ट पडतात त्याच्यामध्ये आहे, हा दिसतो तो इन्फंडिब्युलम आहे, हा ॲम्प्युला आहे, हा इस्तमस आहे आणि हा युट्राइन पार्ट. तर याच्यातून नेमका हा जो ओव्हम आहे तो गर्भाशयापर्यंत कसा जातो हे आपल्याला बघायचं. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की ही जी ओव्हरी आहे ह्या ओव्हरीमधून कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये मासिक पाळी जी असते त्या मासिक पाळीच्या 14व्या दिवशी, म्हणजे 28 दिवसांचं मेन्स्ट्रुअल सायकल असेल तर 14व्या दिवशी काय होतं, इथं त्या स्त्रीच्या पिट्युटरी ग्लँडपासून एक हार्मोन निघतं. त्या हार्मोनचं नाव आहे LH. आणि LH ज्या वेळेला ल्युटिनायझिंग हार्मोन किंवा LH म्हणतो आपण त्याला, आणि हा हार्मोन ज्या वेळेला ओव्हरीला जातो त्यावेळेला ओव्हरीमध्ये पासून काय होतं, एक जो एग आहे तो एक ड्रॉप केला जातो. कोणापासून तर मॅच्युअर फॉलिकलपासून. सो द प्रोसेस बाय विच अ मॅच्युअर फॉलिकल ड्रॉप्स द एग ऑर ओव्हम आउटसाइड द ओव्हरी अंडर द ॲक्शन ऑफ LH हार्मोन फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड इज कॉल्ड एज अ ओव्ह्युलेशन. आणि हे 14व्या दिवशी होतं. आता तुमच्या लक्षात येईल की इथं जो काही ओव्हम आहे तो ओव्हम पुढे ड्रॉप केलेला आहे. नाव इमिडिएटली ज्या वेळेला हा जो ओव्हेरियन फॉलिकल आहे, मॅच्युअर फॉलिकल जो आहे तो मॅच्युअर फॉलिकलमधून ज्या वेळेला एग ड्रॉप केला जातो त्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन म्हणतं. ड्रॉप केल्याबरोबर ही जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीच्या साईडला ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबचे जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत त्याला आपण इन्फंडिब्युलम म्हणतो किंवा त्याचंच फिम्ब्री पार्ट म्हणतो फिंगर लाईक प्रोजेक्शनला. आणि हे जे फिम्ब्री आहेत ह्या फिम्ब्रीच्या सेंटरला एक होल आहे त्याला आपण ऑस्टियम म्हणतो. सो द फिम्ब्री ऑस्टियम कलेक्ट्स दॅट एग अँड दॅट एग इज ट्रान्सपोर्टेड टू द ॲम्प्युलरी पार्ट. आता हा जो काही ॲम्प्युला आहे त्या ॲम्प्युलामधून हा एग जो आहे तो हा एग पुढे जाईल आणि मग काय होतं, आतमध्ये काय आहे, ही जी फॅलोपियन ट्यूब आहे ह्या फॅलोपियन ट्यूबचा मग हा इन्फंडिब्युलम पार्ट असेल, ॲम्प्युला असेल, इस्तमस असेल किंवा युट्राइन पार्ट असेल. त्याच्या आतमधले जे लेअर आहे त्याच्यामध्ये असे सिलिएटेड ट्रॅक्ट आहे. आणि हे जे सिलिया आहे आणि त्या सिलियाच्या आतला जो काही मेन जो ल्युमेन जो पार्ट दिसतो तो फॅलोपियन ट्यूबचा त्याच्यामध्ये काय आहे, असं न्यूट्रिशनरी मटेरियल आहे, लिक्विड आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या जे काही सिलियाज आहेत दी सिलियाज बीट्स, या सिलियाचा आतल्या बाजूला आतल्या डिरेक्शनमध्ये बीटिंग होतं आणि त्या डिरेक्शनमध्ये काय होणार आहे, त्या डिरेक्शनमध्ये बीटिंग होत असल्यामुळं मग हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस असं करत करत हा जो काही प्रवास आहे हा प्रवास साधारणतः 6 दिवसाचा. म्हणजे ओव्हरीपासून ओव्ह्युलेशन ज्या वेळेला होतं कितव्या दिवशी तर 14व्या दिवशी. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर तो जो ओव्हम आहे तो ओव्हम गर्भाशयापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात तर 6 दिवस लागतात. म्हणजे इथं जर 14वा दिवस असेल 14 6 21व्या दिवसापर्यंत गर्भाशयापर्यंत पोहोचणार आहे. सो द प्रोसेस बाय विच द एग मूव्स टुवर्ड्स द युटरस. ओके, आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस दॅट इज असिस्टेड बाय द सिलियरी ट्रॅक्ट विच इज प्रेझेंट इन टू द ल्युमेन ऑफ ॲम्प्युला इस्तमस. ओके, आता तुमच्या इथे लक्षात येईल की हा जो काही एग आहे कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये हा जो एग इथं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर साधारणतः 12 तासापासून ते 48 तासापर्यंत जिवंत राहतो. ओके, तर 12 तास ते 48 तास, 48 तास म्हणजे 2 दिवस. म्हणजे नॉन फर्टिलाइज्ड जो एग आहे तो नॉन फर्टिलाइज्ड एग म्हणजे जी स्त्री किंवा जी मुलगी प्रेग्नंट राहणार नाही तिच्या शरीरामध्ये ओव्ह्युलेशन ज्या वेळेला 14व्या दिवशी होतं त्यावेळेला 14वा आणि 15वा दिवस किंवा म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यापासून पुढचे 48 तासच फक्त तो एग जिवंत राहतो. म्हणजे समजा इथं आता तुम्हाला दाखवलं की डे 1 आणि डे 2, जर इथं फर्टिलायझेशन जर झालं नाही तर हा इथंच मरणार आहे. आणि मेलेला जो डेड ओव्हम आहे हा मेलेला किंवा डेड ओव्हम जो आहे तो पुढं 3-4 दिवसानंतर पुढं पाठवलं जाईल. आता याला काय ही जी मुवमेंट आहे एगची ही मुवमेंट करण्यासाठी त्याला काय ऑटोमॅटिक तो जात नाही, ह्याला पुढं ढकललं जातं. ओके, तर द मुवमेंट बाय विच the egg moves towards the uterus. Okay, that is pushed by
the cilia which are present into the lumen of the fallopian tube. आता दुसरी बाजू याची अशी की ज्या वेळेला इथं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर साधारणतः त्या स्त्रीच्या शरीरामध्ये जर का स्पर्म्स अवेलेबल असतील तर स्पर्म्स काय करतील, त्या गर्भाशयातून स्पर्म्स या डायरेक्शनमध्ये येतील अँड द स्पर्म अँड एग विल मीट इन दिस पॅसेज ऑर दिस पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब. आता या भागामध्ये ज्या वेळेला फॅलोपियन ट्यूबच्या स्पर्म आणि एगचं मिलन होतं त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन. म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या वेळेला एगचं फर्टिलायझेशन होतं हे कायम या भागामध्येच होतं. कारण काय, इथं समजा आपल्याला माहिती आहे की स्त्रीच्या शरीरामध्ये एग हा फक्त 2 दिवस मॅक्झिमम जिवंत राहू शकतो आणि तो दुसरा दिवस इथपर्यंतच असेल. तर हे जे काही फर्टिलायझेशन आहे हे फर्टिलायझेशन याच भागामध्ये व्हायला पाहिजे, कारण इथं पुढे गेलं की इथनं डेथ होणार आहे तिसऱ्या दिवशीची. सो जनरली सगळ्या केसेसमध्ये प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या वेळेला फर्टिलायझेशन जे होतं ते फर्टिलायझेशन ॲम्प्युलामध्ये होऊ शकतं किंवा इस्तमच्या पुढच्या भागामध्ये होऊ शकतं. सो हिअर the sperms moves in this direction and somewhere into the isthmus or ampulla there is a union of a male gamete, that is sperm, and a female gamete, that is called as a egg or ovum. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे, इथं द एग विल मूव्ह. आता फर्टिलायझेशन झालं की त्याचा होतो एम्ब्रिओ. आता इथं काही एग नाही आहे, त्याला म्हणतो आपण एम्ब्रिओ. आणि हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ मात्र मग 2 सेल 4 सेल 8 सेल असं करत हे पुढे जाणार आहे. म्हणजे नॉन फर्टिलाइज्ड ओव्हम तो 2 दिवस इथं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्याबरोबर तो पुढे जाणार आहे, दॅट विल बी कॉट बाय द इन्फंटिबुलम ऑर फॅलोपियन ट्यूब. हा पुढे जाईल. पुढे गेल्यानंतर या ट्रॅकमध्ये सिलिया आतल्या बाजूला बीटिंग होतील इकडं आणि त्या सिलियाच्या बीटिंगमुळं आतमधलं जे काही लिमेन आहे त्या लिमेनमध्ये जो काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडला एक प्रकारचा प्रवाह तयार होतो आणि त्याच्यामुळं हा जो काही अनफर्टिलाइज्ड ओव्हम आहे हा अनफर्टिलाइज्ड ओव्हम जर स्पर्म्स अवेलेबल नसतील तर हा फक्त 2 दिवस जिवंत राहणार आहे. म्हणजे 14वा आणि 15वा दिवस किंवा ओव्ह्युलेशन झाल्यापासून 24 तास मॅक्झिमम 48 तास. ओके, 12 ते 48 तासापर्यंत हा जिवंत राहील. आणि समजा इथं जर फर्टिलायझेशन जर झालं नसेल तर हा इथंच मारणार आहे. ओके, दुसऱ्या दिवशी. आणि तो मेलेला जो ओव्हम आहे तो मेलेला ओव्हम सुद्धा पुढे टाकलेला जाईल आणि तो जातो साधारणतः 21व्या दिवसापर्यंत कुठं जाईल तो ऑन डे 21, 22 इट विल रीच 5 ते 6 दिवसानंतर ओव्ह्युलेशन झाल्यापासून 5 ते 6व्या दिवसापर्यंत तो गर्भाशयामध्ये जाईल. आणि गर्भाशयामध्ये काय होणार आहे तो तिथं तसाच राहतो पुढचे 4-5 दिवस आणि 28व्या दिवशी ती काय होणार आहे ते सायकल एंड होतं. नॉन प्रेग्नंट वुमनमध्ये मी सांगतोय ते सायकल एंड होतं तिथं. आणि 29वा दिवस जो पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आहे त्या दिवशी काय होणार आहे, त्या स्त्रीच्या गर्भाशयामधून ज्या वेळेला ब्लिडिंग सुरू होतं किंवा मासिक पाळी चालू होते त्या मासिक पाळी चालू झाल्यानंतर त्या स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यावेळेला ब्लड बाहेर जाईल त्या ब्लडमध्येच हा डेड ओव्हम सुद्धा बाहेर टाकला जातो. ही जी प्रोसेस आहे ना याला म्हणतो आपण मुवमेंट ऑर ट्रान्सपोर्ट ऑफ द ओव्हम इनटू द फॅलोपियन ट्यूब. आता दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघतो ते स्पर्म ट्रान्सपोर्ट. आता आपण बघितलं की फिमेल गॅमेट कसं मूव्ह होतो आणि आता आपण बघणार आहे तो मेल गॅमेट कसा मूव्ह होतो स्त्रीच्या शरीरामध्ये. टायटल आहे स्पर्म ट्रान्सपोर्ट इन द फिमेल ट्रॅक्ट आणि फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण बघतो. आता आपल्याला माहिती आहे की पुरुषाच्या शरीरामध्ये स्पर्म्स असतात आणि ज्यावेळेला सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्यावेळेला ते जे स्पर्म्स असतात ते स्पर्म्स काय केले जातात स्त्रीच्या ह्या व्हाजायनामधून सर्विक्समध्ये सोडले जातात. ओके, सो यू विल सी दॅट इन अ सिंगल सेक्शुअल इंटरकोर्स एका सेक्शुअल इंटरकोर्समध्ये साधारणतः 20 कोटीच्या आसपास स्पर्म्स इथं रिलीज केले जातात. कुठं, व्हाजायनामध्ये आणि सर्विक्समध्ये. आता ज्यावेळेला हे जे स्पर्म्स एकदा पुरुषाच्या शरीराच्या बाहेर स्त्रीच्या शरीरामध्ये एकदा टाकले की तिथं काय होणार, त्यांचं जे लाईफ आहे ते लाईफ आहे साधारणतः 3 दिवस ते 5 दिवस. ओके, स्त्रीच्या शरीरामध्ये एगचं लाईफ किती आहे 2 दिवस आणि स्त्रीच्याच शरीरामध्ये
सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यानंतर स्पर्मचं लाईफ आहे 3 दिवसापासून 5 दिवसापर्यंत. याचा अर्थ असा होतो की 3 दिवसाच्या किंवा 5 दिवसाच्या आत हा जो स्पर्म आहे, हा स्पर्म फर्टिलायझेशन किंवा प्रेग्नन्सी जर राहायची असेल तर हा स्पर्म कुठे गेला पाहिजे? द स्पर्म हॅज टू रीच टू द अँप्युला किंवा फॅलोपियन ट्यूबच्या अँप्युलरी पार्टपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण का फर्टिलायझेशन कुठे होणार आहे? तर ह्या अँप्युलरी पार्टमध्ये होणार आहे. सो व्हॉट विल हॅपन? इथं स्पर्म साधारणतः 20 कोटी स्पर्म्स अशा प्रकारचे स्पर्म्स इथं रिलीज केले जातील. आता पुरुषाचं शरीर वेगळं आहे, स्त्रीचं शरीर वेगळं आहे. इथं जो काही युट्राइन जो फ्लुइड आहे तो फ्लुइड कसा आहे? ॲसिडिक आहे. आणि ज्या वेळेला तिथं स्पर्म्स रिलीज केले जातात 50% स्पर्म ह्या ॲसिडिक मीडियम मधून डिस्ट्रॉय केले जातात. त्यांची डेथ होते. म्हणजे साधारणतः किती झाले? निम्मे स्पर्म झाले. म्हणजे 50% स्पर्म्स मेले ह्या ॲसिडिक मीडियममुळं आणि राहिलेले स्पर्म्स कुठे जातील? दे विल मायग्रेट थ्रू द सर्विक्स. त्या सर्विक्स मधून ते आता कुठे जाणार आहे? म्हणजे व्हजायना, सर्विक्स आणि ते गर्भाशयामध्ये जातील. आता ही जी स्पर्म्स आहेत या स्पर्मला काय? स्पर्म इज द मोटाईल सेल. कारण ह्या स्पर्ममध्ये पाठीमागे शेपटी दिसते आणि या शेपटी हलत असल्यामुळे काय होतं? स्पर्म मूव्ह होत असतो. ओके, विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लॅसिलम किंवा ह्या टेलमुळे. आता ज्यावेळेस हे टेल अशी मूव्ह होते, टेल मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे? ऑल द स्पर्म्स विल मायग्रेट इन टू द युटरस आणि गर्भाशयामध्ये जसं वरती जाईल. आता ह्या रेसमध्ये पुढं कोण असणार आहे? हे जे स्पर्म्स आहेत त्या सगळे स्पर्म्स, जे चांगले स्पर्म्स आहेत ते सगळ्यात पुढं असतील, जे मोटाईल स्पर्म्स आहेत ते सगळ्यात पुढं असतील, किंवा जे हेल्दी स्पर्म्स आहेत तेच पुढं असतील. बाकीचे ज्याची शेपटी व्यवस्थित नाही आहे किंवा जो कमकुवत आहे, जो वीक आहे, तो ऑटोमॅटिकली पाठीमागे राहील किंवा तो मारला जाईल. ओके, त्यामुळे ही प्रकारची रेस आहे. आता वरती गेल्यानंतर एक या बाजूला तर असेल किंवा या बाजूला असणार आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये ओव्हरी ह्या अल्टरनेटिव्ह फंक्शन असतात. एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये राईट ओव्हरी फंक्शनल असेल तर दुसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये लेफ्ट ओव्हरी फंक्शनल. आपण असं गृहीत धरूया की आता इकडेच ओव्ह्युलेशन होणार आहे. आता होणार आहे कसं? हे ज्यावेळेला स्पर्म्स वरती जातील विथ द हेल्प ऑफ ऑटोमॅटिक मुवमेंट विथ युझिंग दॅट टेल. ओके, तर त्यावेळेला इथं वरती गेल्यानंतर काही स्पर्म या बाजूला जातील, काही स्पर्म या बाजूला जातील. अप्रॉक्सिमेटली 50% स्पर्म्स विल go in this direction and 50% will go in this direction. आता या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं ओव्ह्युलेशन झाल्यामुळे एग इज प्रेझेंट समवेअर हिअर. इथं एग आहे. ओके, सो हिअर व्हॉट विल हॅपन? निम्मे स्पर्म तिकडे गेले, निम्मे ह्या बाजूला आले. परत निम्मे जे स्पर्म्स आहेत त्याच्यातले काही शेकड्यामध्ये, काही हजारामध्ये स्पर्म्स शेवटपर्यंत पोहोचतात. बाकीचे मरतात किंवा ही रेस आहे एक प्रकारची. ओके, रेस ऑफ लाईफ म्हणतो आपल्याला. ओके, आणि काय होणार आहे मग? हे जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म पुढे जातील आणि कुठंतरी ह्या स्पर्मची भेट कोणाशी होणार आहे? हा जो एग आहे ह्या एगशी होणार आहे. आता हा एग कुठं असणार आहे? तो ओव्ह्युलेशन झाल्यापासून त्या एगचं लाईफ मॅक्झिमम 48 तासाच्या आतला असलं पाहिजे. 48 तास उलटून गेले असेल तर त्याची डेथ होणार आहे. म्हणून साठी तो 48 तासाच्या आतला असला पाहिजे. आता होणार आहे कसं? द स्पर्म्स विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. आणि समजा इथं जर का एग जिवंत असेल अँप्युलामध्ये तर काय होणार आहे? द स्पर्म अँड एग विल युनाइट. ओके, इथं ह्या दोघांचं युनियन होतं. आता युनियन कसं होतं? आपल्याला माहिती आहे की जो एग आहे त्या एगच्या वरती काय मेम्ब्रेन आहे, त्याच्यावरती काय आहे? मेम्ब्रेन आहे किंवा त्याच्यावरती आहे झोना पेलिसिडा मेम्ब्रेन. ज्यावेळेला हा स्पर्म ज्यावेळेला इथंपर्यंत पोहोचतो एगपर्यंत त्यावेळेला त्याच्यावरती ॲक्रोसोम आहे. ॲक्रोसोममध्ये आहेत एन्झाईम, ग्लायकोप्रोटीओलायटिक एन्झाईम्स आहेत. आणि हे ज्यावेळेला हा स्पर्म इथं पोचतो आणि एगला थटतो त्यावेळेला ॲक्रोसोममधून एन्झाईम बाहेर पडतात आणि हे एन्झाईम काय करतात? एगच्या वरचा जो काही मेम्ब्रेन आहे तो जो झोना पेलिसिडा मेम्ब्रेन आहे तो डिझॉल्व्ह करतात आणि तो डिझॉल्व्ह केल्यानंतर आतमधला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस पुढे ढकलला जातो. आणि आतमध्ये एगच्या आतमध्ये न्यूक्लियस गेला की काय होणार आहे? देयर विल बी फर्टिलायझेशन. सो हिअर यू विल सी दॅट इन दिस फिगर. ओके, आता इथं काय होईल? 14व्या दिवशी काय होणार आहे? इथं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल. हा डे 0 आहे. इथं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर इथं डे 1 आणि इथं डे 2. म्हणजे इथं कुठेतरी पहिल्या दिवशी किंवा हे दुसऱ्या दिवशी एगचं फर्टिलायझेशन होणार. सो व्हॉट इज फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन इज युनियन ऑफ स्पर्म अँड एग.
आणि हा ज्यावेळेला स्पर्म एगला टच करतो त्यावेळेला ॲक्रोसोम फुटतो, ॲक्रोसोम मधले एन्झाईम्स बाहेर पडतात, ते एन्झाईम त्या एगला होल पडतात आणि त्या होलमधून अख्खा स्पर्म किंवा न्यूक्लियस पुढे पुश केला जातो आणि तो आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं असताना एकच न्यूक्लियस आहे, इथं मात्र 2 न्यूक्लियस आहेत आणि 2 न्यूक्लियस असलेला जो काही एग आहे त्याला आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज अ फर्टिलायझड एग. आता इथं काय होणार आहे, इथं दोन न्यूक्लियस आहेत, एक फिमेल प्रोन्यूक्लियस आहे आणि दुसरा मेल प्रोन्यूक्लियस आहे. स्पर्म मधला एक न्यूक्लियस आणि एग मधला एक न्यूक्लियस आणि ह्या दोन्ही न्यूक्लियसचं युनियन झालं की 23 आणि 23 क्रोमोसोम एकत्र येऊन 46 क्रोमोसोम असलेली एक सेल तयार होते आणि त्या सेलला काय म्हटलं जातं, दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ झायगोट. म्हणजे झायगोट तयार झाला की फर्टिलायझेशन कंप्लीट झालं असं म्हणायचं. Okay, so what is fertilization? Fertilization is nothing but the union of male and female gamete, union of sperm and egg, which takes place on the first day or second day after ovulation. म्हणजे 14व्या किंवा 15व्या दिवशी ते ओव्ह्युलेशन होणार आहे आणि ते ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जे काही 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल आणि 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 14व्या किंवा 15व्या दिवशी फर्टिलायझेशन होतील, स्पर्म अवेलेबल असतील तर, नसतील तर तो सेम प्रवास आहे. तो डेड ओव्हमला जेवढा कालावधी गर्भाशयापर्यंत पोहोचण्याला लागतो तेवढाच कालावधी फर्टिलायझर ओव्हमला सुद्धा लागतो. आणि तिथं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यापासून काय होईल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ झायगोट आणि झायगोट तयार झाल्यानंतर झायगोटच्या परत मग त्याचं क्लिवेज सुरू होतं. क्लिवेज झाल्यानंतर मग 2 सेल, नंतर 4 सेल, नंतर 8 सेल, नंतर 16 सेल, मग हा झाला एम्ब्रिओ आणि हा एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ पुढे जाईल. आता हा जो काही एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओचा ट्रान्सपोर्ट कसा केला जातो. आता एम्ब्रिओ कसा तयार होतो, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, 15व्या किंवा 16व्या दिवशी त्या स्पर्म अवेलेबल असतील तर फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की इथं झायगोट तयार झाल्या आतमध्ये एका पेशीच्या 2 पेशी तयार होतात. लगेच तिसऱ्या दिवशी काय होणार आहे, डे 3 किंवा 4 त्याच्यामध्ये 4 पेशी तयार होतात, नंतर 8 पेशी तयार होतात. ओके, 8 पेशी तयार झालं की नंतर काय होतं, 8 पेशीवाला जो काही 8 पेशी असलेला जो काही अर्ली एम्ब्रिओ जो आहे, दॅट अर्ली एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज अ मोरुला. म्हणजे सुरुवातीला एकच पेशी होती, त्याला आपण झायगोट म्हणतो, ती पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी, आणि तो झायगोट ज्यावेळेला पुढे जाईल तसं त्याच्यामध्ये क्लिवेज होईल. क्लिवेज झाल्यानंतर त्याच्या 2 सेल होतील, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 आणि 16च्या 32 असा 8 पेशी असलेला जो काही झायगोट आहे किंवा जो एम्ब्रिओ आहे, तो एम्ब्रिओ ज्यावेळेला गर्भाशयामध्ये पोहोचेल त्यावेळेला त्याला मोरुला असं म्हटलं जातं. सो मोरुला म्हणजे काय, मोरुला हा असा एम्ब्रिओ आहे की ज्याच्या आतमध्ये फक्त 8 पेशी आहेत. ओके, आता ह्या 8चं काय होणार आहे, परत मल्टिप्लिकेशन होणार आहे. 5व्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की इथं 8 पेशी असलेला मोरुला आहे, तो मोरुला परत खाली जाईल, तो गर्भाशयामध्ये अजून खाली जाणार आहे आणि साधारणतः 6व्या-7व्या दिवशी त्याचं काय तयार होणार आहे, 32 पेशी असलेल्या 8च्या म्हणजे 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32 पेशी आणि 32 पेशी असलेला छोटासा जो काही गर्भ आहे, जो छोटासा एम्ब्रिओ जो आहे, तो एम्ब्रिओ त्याला म्हणतो आपण ब्लास्टोसिस्ट. ओके, तर इथं जो आहे याला ब्लास्टोसिस्ट म्हणतो आपण. आता हा 32 पेशी असलेला 6व्या ते 7व्या दिवशी तयार झालेला जो काही एम्ब्रिओ आहे त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतो आणि हा ब्लास्टोसिस्ट कुठं पोहोचला, आता हा पूर्णपणे गर्भाशयामध्ये पोहोचणार. आता गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर हा जो काही ब्लास्टोसिस्ट आहे, तो ब्लास्टोसिस्ट पुढच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी काय होणार आहे, तो युटरस जो आहे त्या युटरसच्या एंड्रोमेट्रियममध्ये आत घुसणार आहे. सो दिस ब्लास्टोसिस्ट विल रिलीज सम एन्झाइम्स आणि ह्या एन्झाइममुळे युटरन एंडोमेट्रियमची जी वॉल आहे ना, त्या वॉलमध्ये एक प्रकारचं होल तयार केलं जातं आणि त्या होलमधून हा जो काही ब्लास्टोसिस्ट आहे तो आरपार कुठं जातो, इट विल एंटर इन टू द युटरन एंडोमेट्रियम. आणि ज्या दिवशी अशा प्रकारचा गर्भ किंवा जो ब्लास्टोसिस्ट आहे ज्याच्यामध्ये 32 पेशी आहेत असा किंवा त्याच्यापेक्षा नंतर पेशी वाढ झालेली असेल असा अर्ली जो एम्ब्रिओ आहे, 32 किंवा त्याच्यामध्ये 50 64 पेशी असतील
हा ज्या वेळेला गर्भाशयामध्ये आतमध्ये रोपण केलं जातं त्याला आपण म्हणतो गर्भधारणा किंवा त्याला आपण कॉन्सेप्शन म्हणतो. आता हे जे कॉन्सेप्शन आहे ते कॉन्सेप्शन कधी झालं? कॉन्सेप्शन ऑकर्स ऑन द 8th or 9th डे. आपण असं गृहीत धरूया की 8व्या दिवशी कॉन्सेप्शन होतं. 8वा दिवस म्हणजे कोणता? 14व्या दिवसानंतरचा 8वा दिवस. म्हणजे 14च्या पुढे 8, 14व्या दिवस का तर 14व्या दिवशी ओव्युलेशन होतं. म्हणजे 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 झाले 8. तर गर्भधारणा कधी होते? गर्भधारणा होते 22व्या किंवा 23व्या दिवशी. मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाचं असतं आणि जर का फर्टिलायझेशन जर झालं असेल तर 21, 22 आणि 23व्या दिवशी या ठिकाणी गर्भधारणा होऊ शकते. आणि ही ज्यावेळेला गर्भधारणा म्हणतो ज्यावेळेला होते गर्भधारणा किंवा कॉन्सेप्शन म्हणजे काय? कॉन्सेप्शन इज इम्प्लांटेशन ऑफ द अर्ली एम्ब्रियो. ब्लास्टोसिस्ट जो आहे त्याला अर्ली एम्ब्रियो म्हणायचं. आणि याचं ज्यावेळेला इम्प्लांटेशन म्हणजे काय? रोपण. कुठं? तर गर्भाशयाच्या वॉलमध्ये, युट्राने एंडोमेट्रियममध्ये वाढलेलं जो युट्राने एंडोमेट्रियम आहे त्याच्या आतमध्ये ज्यावेळेला याचं रोपण होतं त्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन किंवा त्याला आपण कॉन्सेप्शन म्हणतो किंवा त्यालाच आपण गर्भधारणा म्हणतो. आणि अशी गर्भधारणा ही कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये जर का फर्टिलायझेशन जर झालं असेल तर ती गर्भधारणा होते मेन्स्ट्रुअल सायकलच्या किंवा मासिक पाळीच्या 22व्या किंवा 23व्या दिवशी. ओव्युलेशन कुठल्या दिवशी झालंय? 14व्या दिवशी. इथून पुढं 8 ते 9 दिवस म्हणजे 22वा किंवा 23वा दिवस. ओके. त्याच्यामध्ये प्लस मायनस एखादा दुसरा दिवस अजून होऊ शकतो डिपेंडिंग अपॉन ऑन विच डे फर्टिलायझेशन हॅज अकर्ड. हे लक्षात आलं का? फर्टिलायझर ओव्हमचा ट्रान्सपोर्ट जो आहे हा ट्रान्सपोर्ट कसा होतो? दिस इज फॅसिलिटेटेड बाय अगेन द सिलिया विच इज प्रेझेंट into the tract. Okay, so this is the transport of fertilized egg or zygote or ovum into the uterus. आणि या प्रवासासाठी एकूण जे लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी 8 ते 9 दिवसाचा. म्हणजे 8 ते 9 दिवसानंतर ज्यावेळेला हा ब्लास्टोसिस्ट ज्यावेळेला गर्भाशयामध्ये जातो त्यावेळेला त्याचं इम्प्लांटेशन होतं आणि इम्प्लांटेशन झालं त्यालाच आपण कॉन्सेप्शन म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? गर्भधारणा म्हणतो. म्हणजे प्रेग्नन्सी कधी चालू होते? ज्या दिवशी कॉन्सेप्शन होतं, ज्या दिवशी इम्प्लांटेशन होतं तिथून पुढं प्रेग्नन्सी चालू झाली. सो कॉन्सेप्शन इथं इम्प्लांटेशनचा जो डे आहे म्हणजे 22व्या दिवस किंवा 23व्या दिवशी इथं कॉन्सेप्शन होणार आहे. त्या दिवशी प्रेग्नन्सी चालू झाली. ओके. सो प्रेग्नन्सी म्हणजे काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके.